राम राम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीकाक्षाय विठ्ठल श्रीनारायण तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की जय नमा श्री शंकरानंद गुरुपादां जन्मने सविता ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सब संतान की जय. पंचकोश विवेक तिसरं प्रकरण चालू आहे आपलं पंचदशीतलं आणि सुरुवातीचे 2 श्लोक झालेले आहेत. गुहाहितं ब्रह्म यत्तत् पंचकोश विवेकतः वृत्तिं शक्यं तत्कोश पंचकं प्रविविच्यते. या पहिल्या श्लोकामध्ये आपला मागच्याच पाठामध्ये झालेला होता अनुवाद, त्याच्या पाठीमागचा जे गुहेमध्ये ठेवलेलं ब्रह्म आहे ते 5 कोशांच्या विवेकाने जाणणे शक्य आहे. जास्त पंचकोशाचं विवेचन या प्रकरणामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा झालता ना, तीन श्लोक झाले. गेल्या वेळेस 2 झाले श्लोक. तर तेव्हा अनुवादासाठी 2 श्लोक आहेत. पहिल्या श्लोकात तैत्तरीय उपनिषदामध्ये जसा विषय आलेला आहे की अन्नमयादी जे 5ही कोश त्याच्या विवेकाने आत्म्याला जाणणं संभवनीय आहे म्हणतात. तर त्या पंचकोशांचा विवेक करावा लागेल. बुद्धीमध्ये जोपर्यंत विवेक होत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाला जाणणं संभवनीय नाही. त्या विवेकाचं स्वरूपच या 1, 2, 3, 4, 5 पहिली 5 प्रकरणं जे आहेत त्याच्यामध्ये आले. तत्वविवेक, महाभूत विवेक, आता पंचकोश विवेक, पुढे जाऊन द्वैत विवेक पुढे केलेला आहे आणि त्याच्याही पुढे महावाक्याचा विवेक केलेला आहे. अशी ही 5 प्रकरणं विवेकाची या ठिकाणी आलेली आहे. आता दुसरा जो श्लोक झालेला होता करा त्याचा अनुवाद पण करताय त्याला सांग. देहादभ्यंतर प्राण प्राणादभ्यंतर मनः ततः कर्ता ततो भोक्ता गुहासेयं परंपरा. अन्नमय देहापासून प्राण हा आतमध्ये आहे, प्राणापासून मन आतमध्ये असा जो शब्द प्रयोग येतो तर तुम्हाला सांगितलं होता की त्यावरूनही सूक्ष्म आहे. त्याच्या आतमध्ये आहे म्हणजे त्याला सोडून आहे असा नाही, तर त्याच्यामध्येच अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून आभ्यंतर देहाभ्यंतर प्राणाभ्यंतर मनः ततः कर्ता ततो भोक्ता गुहासेयं परंपरा. अशा प्रकारे या गुहेचा विषय सांगितलेला आहे की अन्नमय कोश त्याच्या आत, प्राणमय कोश त्याच्या आत, मन म्हणजेच मनमय कोश त्याच्या आतमध्ये, बुद्धी म्हणजे विज्ञान म्हणजे तिथे पुढे करता. अशा प्रकारे तो आत्मा या गुहेमध्ये सापडलेला आहे. सांगा. सर्वांचा बाहेरचा म्हणजे अन्नमय कोश, त्याच्या आत प्राणमय कोश, त्याच्या आत मनोमय कोश आणि त्याच्या आत विज्ञानमय कोश म्हणजेच करता भोक्ता असा अर्थ घेतला. अशी कोशाची परंपरा त्यांनी सांगितलेली आहे. आणि या 5 कोशांनी आच्छादित जो आत्मा आहे तो स्वतःला मग जीव, सुखी, दुःखी असं म्हणू लागतो. मग आणि अन्नमय जे आत्म्याला आच्छादित करत असल्यामुळे त्याला कोश असं म्हटलेलं आहे. जसा जसा तो खाली गेला तसा तसा त्याच्यावर आच्छादन वाढत गेली. आता खाली गेला म्हणजे सगळ्यात आपण वरच्या बाजूने सुरुवात केली. अन्नमय सगळ्यात खालचा कोश जो आहे तर आनंदमय कोशापासून सुरुवात होते. आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश आणि नंतर अन्नमय. एकापेक्षा एक जास्त
अशा प्रकारचे आवरणं त्याच्यावरती पडत गेली. आणि मग ज्या वेळेला वरची आवरणं पडली त्यावेळेला तो स्वतःला सच्चिदानंद घन परमात्मा नाही समजायला लागला, तर मी कर्ता आहे, भोक्ता आहे, अशा प्रकारचा त्याचा अध्यास झालेला आहे. वस्तू कितीही जरी तेजस्वी जरी असली पण त्याला आच्छादन पडलं तर ती बरोबर आहे, दिसत स्पष्ट नाही. होते. बरं, जसा एखादा दिवा हा माठाखाली झाकला तर त्या माठाचं जे कवच आहे त्या कवचाने त्या प्रकाशाला काय केला, प्रतिबंध केला. म्हणून आत जरी प्रकाशमान दिवा असला तरी सुद्धा जर वरून त्याच्यावरती आवरण आलं तर त्याला म्हणजे ते प्रकाश होत नाही त्याचा. अगदी तसंच झालेलं आहे आत्म्याच्या बाबतीत. या पंचकोश रूपी आवरण त्याच्यावरती पडलेली दिसत आहेत. कोश म्हणजे आच्छादन, आवरण असं. याच न्यायाने वस्तुता नित्य, शुद्ध, निष्पाप, अजर, अमर, अमृत असा जो आत्मा आहे तर तो हा नित्य आहे. नि- हा कसा आहे, नित्य नित्य आहे, आहे. कालातीत आहे. काला कोणत्याही कालाची सीमा, काल याच्यात राहतो, याला कालाची बाधा नाही होत, म्हणून हा नित्य आहे. हा त्रिकालाभात्यत्वम सत्यत्वम असं म्हटलं. नित्य आहे, सत्य आहे. इथे म्हटलं शुद्ध आहे, अत्यंत म्हणजे विमल आहे, त्याच्यामध्ये मल अजिबातच नाही. निष्पाप आहे म्हणजेच मल नाही, पाप रहित असा आहे. अजर आहे, जर याच्या ठिकाणी जरा नाही. तर हा म्हणजे जरा आदी विकार होत नाहीत, जरामध्ये बाकीचे सगळेच विकार घ्या. तर हा अजर आहे. अमर आहे, तुकडा नाही. आत्मा मरत नाही. मग आत्मा मरत नाही, तुम्ही कोण आहात? आत्मा आहात. मग घाबरायचं काय कारण आहे? तर त्याला झाकण आल्यामुळे मी शरीर आहे असा भाव आला, आणि मी शरीर आहे असा भाव आल्यामुळे मी मरणार आहे असाही भाव आला. म्हणजे आपल्या ठिकाणी येणारा हा भाव आहे मर्त्य भाव, हा चुकून आलेला आहे, अध्यासामध्ये उत्पन्न झालेला आहे. हा अध्यासच आहे. मी मरणार आहे, मी मरणारच नाही. मी अजन्म आहे म्हणून मी अमर आहे, मरणारा नाही म्हणून अमर आहे. अमृतमय असा हा आत्मा आहे. अशा प्रकारच्या या आत्म्याचं वर्णन, पण हे कोशामुळे प्रतीतीला येत नाही. याचा काही अंश प्रतीतीला येतो. 100% आला नसता तर अध्यास घडला नसता, पण आस्ती भाती प्रियत्व या आत्म्याचं प्रतीतीला येतं. म्हणून काही अंशामध्ये आत्म्याचं ज्ञान आपल्याला हे होतं. संजय जे जसं अस्ति भाती प्रिय, नाम आणि रूप या 5 अंशांनी मिळून जगत बनलं. त्याच्यात नाम आणि रूप मायेचे, आणि अस्ति भाती प्रिय हे कोणाचं आहे? म्हणजेच चैतन्याचा जो पाझर आहे, थोडक्यात आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू ओलावा, जर कोणता असेल तर तो अस्ति भाती प्रिय रूपाने आहे. म्हणून अस्ति भाती प्रिय रूपाने आम्हाला अनुभव येतो त्या आत्म्याचा, पण विशेष रूपाने येत नाही. कुठंच नित्यमुक्त सच्चिदानंद स्वरूप असा मी आहे असा अनुभव केवळ या पंचकोशाचा विवेक झाल्यानंतर आत्मज्ञानाची उत्पत्ती होते, ब्रह्मज्ञान होतं. आणि त्याच वेळेला जीवाला मी नित्यमुक्त आहे, अमर आहे, अजर आहे अशा प्रकारचा अनुभव येत असतो. चला, कोशाधिकामुळे तो मध्ये पापी क्षय मर्त्य असं झाल्यासारखं वाटतो. म्हणून या कोशाचे खरे स्वरूप काय ते जाणून घेणं क्लिष्ट आहे. तेव्हा या कोशांची स्वरूप सुद्धा आपल्याला पाहावी लागतील की कसे हे कोश काम करतात. त्यापैकी पहिला कोश कोणता सांगा बसले तर. त्याच्याकरता दुसरा श्लोक आलेला हा. आहे. पितृभुक्तान्न अन्नजात वीर्यजात जात अन्न नैव वर्धते देहसन्मयो नात्मा प्राप्तर्धवत भावतः. म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलंय की जे पित्याने भक्षण केलेलं अन्न असतं त्या अन्नाचे सप्तधातूमध्ये रूपांतर होते. आपण जे सगळं अन्न खातो त्या अन्नाचे धातूत रूपांतर होतं. ते सप्तधातू कोणते पुढे सांगितलेले आहेत त्यांनी. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय रस रक्त मांस आस्थी मज्जा स्नायू शुक्र आणि शोणित हे सप्तधातू सांगितले. तर हे सगळे अन्नावर वाढतात. म्हणजे खाल्लेल्या अन्नावर. इतकंच काय, मन बुद्धी चित्त अहंकार रूप असणारं अंतःकरण सुद्धा आपण जसं अन्न खाऊ तसं तयार होतं. म्हणून सात्विक शुद्ध अन्नाचा विचार सांगितलेला आहे. नाही तर मग जीवे जीव सजीवनम, काही खाल्लं तरी चालतं ना म्हणते महाराज, काय त्याच्यापासून पडलं. पण सात्विक शुद्ध आहाराने बुद्धी सात्विक होते, आणि सात्विक बुद्धीमध्ये सत्वगुण वृद्धिंगत झाल्यानंतर ज्ञानाची उत्पत्ती होते. सत्वात संजायते ज्ञानम असं म्हणते.
म्हणून आपण खाल्लेलं अन्नावरती प्रतिबंध ठेवलेले. संप्रदाय म्हणतो की बा शुद्ध सात्विक आहार करा, आणि असा आहार केला तर शरीर यष्टी बी व्यवस्थित राहील, आरोग्य उत्तम राहील. मरायचं त्यावेळेलाच मरणार असं नाही की बा उत्कृष्ट आहार केल्यामुळे दीर्घकाळ जगतो, असा अर्थ नाही. तर जोपर्यंत जगायचं तोपर्यंत अगदी समृद्ध जगतो व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये त्याला हे आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय आहे की आत्मज्ञान हे शुद्ध सत्वगुणा असल्याशिवाय उत्पन्न होणार नाही. तेव्हा सात्विक माणसाला आनंदाची अभिव्यक्ती जास्त असते, असा एक भाग आहे. तुम्हाला जीवितपणामध्ये सुद्धा आनंद अधिक अनुभवायचा असेल तरी सात्विक आहाराचं सेवन करा. आणि असं जर केलं तर मग आपल्याला हे विवेक करता येणं संभवनीय आहे. आता या अन्नावरतीच या सप्तधातू तयार होतात. म्हणतात रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, स्नायू आणि पुरुषाच्या ठिकाणी शुक्र आणि स्त्रीच्या ठिकाणी शोणित. अशा प्रकारे या 7 धातूंचा परिणाम अन्नापासून होत राहतो. म्हणून पहा ना किती रसमिलन किती व्यवस्थित होतं शरीरामध्ये, आपल्याला कळतं का तरी? म्हणून याचा नियंत्रण आपल्याकडून होत नाही. मानवाकडून कोणतंच नियंत्रण होताना दिसत नाही. मानव त्या शरीरात राहतो का नियंत्रण करतो. आणि कोणाला विचारलं कसं हो खाल्लेल्या अन्नाचे 7 धातूत तुम्ही कसं रूपांतर करता, कुठं काय त्याचं काय उत्तर आहे कोणाकडे? तेव्हा होतात ही मात्र खरं आहे. अन्न खाल्ल्यावर पचन होतं हे खरं आहे. सगळे अगदी व्यवस्थित सिस्टीम केलेली देवाने, अगदी ड्रेनेज लाईन वगैरे सगळ्या व्यवस्थित, सगळं व्यवस्थित. खाल्लेलं अन्न व्यवस्थित, विसर्जन किती व्यवस्थित होतंय. जर उद्या साचलंच असतात मध्ये तर काय केलं असतं? किती पैसे खर्च केल्यावर हे बंद होत, म्हणजे ह्याच्यातलं हे ड्रेनेज लाईन मोकळ्या होतील. पॅक झाल्यावर काय करतात? म्हणून किती या एकदम सुंदर असं शरीर दिलेलं आहे, याची निगा व्यवस्थित ठेवायला पाहिजे. म्हणजे शरीरावर अत्याचार करू नये खरं तर. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू राहून द्या. पण मग त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी सत्वगुणांचा विचार करावा लागेल आणि विवेक आधी तयार करून घ्यायचा. फायदा उचलला पाहिजे. म्हणजे शरीराला टिकवणं हा केवळ शरीराचा फायदा नाही, तर ते साधनाचा फायदा झाला. शरीर साधन झालं आणि त्याचा फायदा झाला, शरीर तुम्ही व्यवस्थित ठेवताय. पण शरीरापासूनचा फायदा काय? ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, सुंदर अशी भक्ती करावी. चला, तेव्हा हे 7 धातू अन्नापासून उत्पन्न होतात. पुढे आणि अन्नाच्या सेवनाने रस तयार होतो आणि तो रस रक्तात मिसळून शुक्र तयार होऊन त्याचा मातेच्या शोणीशी संयोग झाल्यानंतर त्याचा गर्भामध्ये आता पुरुष बीजापासून म्हणजे शुक्राणूपासून मातेच्या बीजाशी शोणिताशी संयोग झाल्यानंतर पिंडाची उत्पत्ती होते, म्हणजे गर्भामध्ये पिंड उत्पन्न होतो. तर तो अर्थातच पुरुषाने किंवा स्त्रीने खाल्लेल्या अन्नाचा विकार आहे. हे सिद्ध झालं का नाही? म्हणून हा शरीर काय झाला? अन्नाचा विकार आहे. चला पुढे. मग ते ईश्वराच्या अगम्य लीलेने तिथे अगम्य लीलेने पहा, ईश्वराची अगम्य लीला आहे. काय हो, अगदी आपल्या मानवच तयार होतात असं नाही. पशु पक्षी किती व्यवस्था आहे, किती व्यवस्थित चाललेलं. हे एक प्रत्येक योनी म्हणजे शरीर ही कारखाने आहेत. भगवंताने लावलेले कारखाने. किती त्याच्यात कुठली मशिनरी सहजतेने उपलब्ध आहे आणि सहज काम चाललंय त्याचं. खातोय तो खातोय, शरीर टिकतंय, त्याच्यापासून दुसरी शरीरं उत्पन्न होत आहेत. त्याच्यामध्ये त्या मानवाला बुद्धी किंवा जीवाला पशुपक्ष्यांना बुद्धी नाही लावावी लागत. म्हणून कोणी म्हणत असेल आमचा सगळा कुटुंब आहे, 5 मुलं आहेत, 4 मुली आहेत, अमकं आहे, फलाण आहे. पण हे तुमच्या बुद्धीचं कर्तृत्व नाही, हे ईश्वराच्या बुद्धीचं आहे. म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली ही अगम्य जे मनाला सुद्धा अचिंत्य अशा प्रकारची अशी सृष्टी आहे. तर तेव्हा ईश्वराची लीला आहे. आणि मातेच्या गर्भात लोक मानत नाहीत म्हणजे काय? मूर्खपणाने. न मानायला काय? तेव्हा साधारण बुद्धी असेल तरी त्याला कळेल की अरे हे सगळा एवढा प्रपंच आहे तो ईश्वराचा आहे, त्याने निर्माण केलेला आहे. तू जर केला असेल तर दाखव तुझं कर्तृत्व कुठे आहे ते. तू मोडतोड करतोस, एवढं कर्तृत्व आहे तुझं, ह्याच्यापेक्षा दुसरं नाही काय. तर तेव्हा ईश्वराची ही अगम्य लीला आहे. सांगा
मातेच्या गर्भातही ते मातेने सेवन केलेल्या अन्नावरच त्याचं वाढ होते आणि बाहेर आल्यानंतरही अन्नावरच वाढ होते. म्हणून शरीर हे अन्नमयच आहे. तसं आत्मा हे अन्नमय नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त असल्यामुळं ते अन्नमय म्हणता येत. व्यतिरिक्त म्हणजे तो अन्नमय कोशावरून वेगळा आहे. म्हणून देहांतरा देहात अभ्यंतर हा देहावरून वेगळा आहे. आता त्याच्याही नंतर पुढे एक एक कोश लागणार आहेत, त्या वेळेला त्यांचं वर्णन येईल. चला. आणि तसाच आत्मा हा जड आणि अनित्य देह आणि चैतन्य रूप व नित्य आत्मा यांच्यामध्ये वैलक्षण्य आहे सांगितले. देह कसा आहे? जड आणि आणि आत्मा चैतन्य आत्मा कसा आहे? चैतन्य रूप आणि नित्य. म्हणजेच ज्ञान स्वरूप. जडाच्या विरोधी शब्द काढला म्हणजे ज्ञानमय, ज्ञान स्वरूप हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि अनित्य नाही, देह अनित्य आहे. ज्या पदार्थाची उत्पत्ती होते त्याचा नाश होत असतो. म्हणून उत्पत्ती नाशवान आत्मा नाही, कारण त्याचा जन्म कधी झाला नाही. त्याला अजन्मा म्हणतात. त्याला अनादि आणि अनंत असं शब्द प्रयोग आले. आत्म्याला काय म्हटलं? अनादि अनंत आहे. अनादि अनंत तर ब्रह्मही आहे आणि आत्मा ही किती पदार्थ झाले? एकच झाला. हा, कारण आत्मा आणि ब्रह्म दोन नसून एकच आहे. आणि माया अनादि आहे पण शांत आहे. ब्रह्मविद्येने ती शांत होते, म्हणजे टिकत नाही ती. मग अर्थातच अनादि आहे पण कल्पित पदार्थ शांत होतात, म्हणून ती आपाप कल्पितही ठरली. चला, तर तेव्हा आत्मा हा अज आहे, अजन्म आहे, नित्य आहे, अविनाशी आहे. पुढे म्हणून देह हा आत्मा नसून अनात्मा आहे. आणि आता या दोन गोष्टींचा विवेक केला आपण. काय केला? देह आत्मा नाही हे समजण्यासाठी देहाकडे पाहिलं. आता तुम्ही आत्म्याकडे पहा, कारण दोन पदार्थांचा विवेक करायचा आणि तुम्हाला त्यावेळेला दोन्ही पदार्थांकडे पाहावं लागतं. एका पदार्थाकडे पाहून नाही चालणार. म्हणून आता विरोचनवादी मतवादी जे आहेत ते फक्त एकाच पदार्थाकडे पाहतात. कोणत्या? देह. किंवा चारवाकवादी ते म्हणतात देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या प्रतिप्रमा ढळचिनी. देह खंडानाम आत्मा हे मत कोणाचं आहे? चारवाकवाद्यांचं. त्याला चारुवाक, ज्यांची वाणी अतिशय सुंदर आहे आणि सगळ्या जगाला पटते. लोक अद्वैताचं अध्ययन करतात पण देहातून बाहेर निघत नाही, म्हणजे देहावरच राहतात. देहबुद्धी कायम राहते. तर तेव्हा या देहापासून हरकत कशी घेतली जाईल? तर विचारांच्या द्वारे घेतली जाईल. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला विचारांच्या द्वारे कळतं, काय कळतं आपल्याला? की देह आत्मा नाही, ज्याला आम्ही जाळतो स्मशानभूमीमध्ये नेऊन. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, रक्षेला ठाव स्मशानीचा. रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यम धर्म. अहो, या देहाची विल्हेवाट लावली आणि ज्याला आम्ही म्हणत होतो मी 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 करत होतो त्याला उचलला आणि जाळून टाकला. तो तर अनित्य झाला. आत्मा अनित्य नाही. अनित्य मांडा तर काय होईल? पुढे येणार आहे त्याचा हा विषय, पुढे लागू नये. तर तेव्हा देह हा आत्म्यावरून भिन्न असून देह अनात्मा आहे आणि आत्मा आत्माच आहे. म्हणून दोन पदार्थ ज्या वेळेला म्हणतात त्यात आत्मा आणि अनात्मा. लक्षात आलं? त्यांचं विश्लेषण कसं केलं जातं? आत्मा आणि अनात्मा. देह कोणत्या गटात आला? अनात्मा. आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म, म्हणजेच चैतन्य, म्हणजेच साक्षी. आपल्या इकडच्या भाषेत आता कुटस्थ. अशा प्रकारांच्या दोन पदार्थांचं पृथक्करण झालं. एक सत्य, दुसरा अनृत मिथ्या. एक अनृत आहे आणि एक सत्य आहे. अनात्मा अनृत आहे, आत्मा सत्य आहे. आणि मी कोण आहे? तर आत्मा आहे. असं पुष्कळ चिंतन, तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यंत प्रबोधनम एतदेक परत्वंचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. पुन्हा 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 चिंतन केलं की तो मनुष्य त्याच्यावर असं आहे. आपण ज्या पदार्थाचं चिंतन करतो तशा प्रकारची वृत्ती बनते. म्हणून हा विषयाचं चिंतन करणाराची वृत्ती विषयाकारच बनते. किंवा अनात्माकार पदार्थाचं चिंतन करणारा असा जर असेल तर तशी होतं. ध्यायतो विशांकुश संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते. भगवद्गीता जशी सांगते तसे ध्यायतो विषयांकुश. ज्या विषयाचं चिंतन केलं. आता आपल्याला हाही विषयच आहे, परमार्थातही विषयच आहे.
पण तुम्हाला शुद्ध सात्विक विषय चिंतनाचा दिला की तुम्ही आत्मचिंतन करा. किंवा चिंतने चिंतने तद्रूपता, म्हणून चिंतन करता करता जीव तत्स्वरूप होतो. म्हणून ब्रह्माभ्यास करायला सांगितलं. चिंतनच करतो आपणही, पण इकडंच सांसारिक माणसं ही चिंतनच करतात, पण विषयाचं भाविता भृंगीत भाविता किटकी झाली भृंगीत या क्रमिले न माऊली ज्ञानोबराय म्हणतात. वासुदेवा बोलले भावे भक्ती सुलभ ओळगा ओळगा पद्मनाभ. चला त्या पुढे सांगा. विवादादिसितो देह आत्मा न भवती कार्यत्वात घटादित. विवादाध्यासितः देह आत्मा न भवती कार्यत्वात अनुमान प्रमाणाचा आकार सांगितलेला आहे. घटादिवत. आता विवादाध्यासितः इथं पक्ष केलेला आहे. कुठे हा शब्द प्रयोग केला, कोणत्या ठिकाणी, म्हणजे विवादामध्ये काय होतं, अध्यासित ठरला. आत्माध्यासित ठरला नाही, देह. म्हणून देह आत्मान भवती काय झाला, साध्य झालं. पक्ष विवादाध्यासितः साध्य देह आत्मा न भवती. त्याचा हेतू कार्यत्वात आणि उदाहरण घटादिवत असा. देह अध्यासितः ते आत्मान भवती. तर देह का आपला विवादामध्ये देह हा अध्यास ठरलेला आहे. माया कार्य ठरला, अज्ञान कार्य ठरला, आणि देह जर अध्यास ठरला तर देह आत्मा न भवती. कशावरून, जे जे कार्य असतं ते ते कार्य त्याचा नाश होतो. म्हणून जे कार्य असतं ते ते कार्य नाश पावतं. उदाहरण घटाप्रमाणे. घटाची उत्पत्ती होते, घटाचा नाश होतो. देहाची उत्पत्ती होती, नाश होतो. देहाची उत्पत्ती होते, देहाचा नाश होते. त्या आत्म्याची उत्पत्ती होत नाही, म्हणून नाशही होत नाही. म्हणजे उत्पत्ती होते ते ते कार्य असते. जो पदार्थ उत्पत्तीवान आहे तो म्हणून घटादिवत. अशा प्रकारे अनुमान प्रमाणाने सुद्धा ही गोष्ट सिद्ध होते. चला, तर अशा प्रकारे उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. अहो पण देह आत्मा नव्हे असे अनुमान करताना पुढच्या श्लोकाचं अवतरण आलेलं आहे. हा खालचा भाग असतो त्याला काय म्हणतात, अवतरण असं म्हणतात. लक्षात ठेवत चला. अहो पण देह आत्मा नव्हे असे अनुमान करताना तो कार्य आहे. हा तुम्ही हेतू वापरला, हो म्हटले बरोबर आहे, आम्ही कार्य आहे. मग का आम्हाला, पण याच्या उलट देह आत्मा आहे असे अनुमान केल्यास सुद्धा त्याला काही बाधा येईल असं वाटत नाही. कारण अनुमान प्रमाण लबाड आहे. हे दोन्ही पक्षामध्ये जात नाही. ते केवळ तुमच्याच पक्षाचं समर्थन करता असं नाही. म्हणून श्रुतीला अनुकूल असलेलं अनुमान प्रमाण आम्ही मानतो. कोणतंही अनुमान प्रमाण मानलं जात नाही. हे लक्षात ठेवा शास्त्र अभ्यास करणाऱ्यांनी. कोणत्याही अनुमान प्रमाणाचा नाही विचार. हे तुम्हाला श्रुतीला अनुकूल असेल त्या. आता याच्या उलट करून टाकू आपण. चला, की विवादाध्यासित आहे तसंच ठेवलं, आम्ही काहीच केलं नाही. काय केलं, आहे तसंच ठेवलं. देह आत्मा भवती. काय काढलं मी त्यातला, न काढला. देह आत्मा भवती कार्यत्वात घटादिवर. झालं प्रमाण. तुमच्या बाजूलाच लागलं, विरोधी पक्षात लागलं. फक्त एक न काढला तर ते विरोधी पक्षात गेले. कसं काय गेलं हो, आता विश्लेषण करून सांगा मला. पहा कसं होतं. हा तर वाद आहेच चालू. म्हणजे देहाला आत्मा मानणारे, देहाला देह आत्मभिन्न, देह भिन्न आत्मा मानणारे. त्याच्यात देह आत्मा भवती कशामुळे म्हटलं तुम्ही असं आपण विचारलं तर ते म्हणले जे जे कार्य असताना ते ते प्रतीतीला येतं आणि देह हा प्रतीतीला येतो कार्यत्वात. आणि याची प्रतीती सगळे लोक तेच म्हणतात, देहखंडानाम आत्मा. कारण ते कार्य आहे. कशाचं कार्य, कशाचंही माना ना, आमचं काय म्हणणं नाही. देह कार्य आहे ना. मग कशापासून देह हे उत्पन्न झालेला आहे का नाही तुमचा. मग का जे जे उत्पन्न होतं
तेच आहे. आणि म्हणून यालाच कोणी आत्मा असं म्हणतात, देहालाच आत्मा म्हणतात. आणि कसं म्हणतात तर घटाप्रमाणे. घट कार्य आहे का नाही, मातीपासून झाला का नाही, म्हणून तो कार्य झाला. म्हणून घट काय आहे, सत्य आहे. व्यवहारात कोण घटाला मिथ्या मानतो, सत्यच मानतात. कसा म्हणून मग जे कार्यत्वात यत्र यत्र कार्य हा तत्र 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 न कार्य तत्र तत्र आत्मा हा. जो जो कार्य आहे तो तो आत्मा. आपल्याला इकडे आत्मा सिद्ध करायचा आहे. म्हणजे कार्य आत्मा हा कार्यरूप आहे. विरोधी अनुमान प्रमाण. हे अनुमान प्रमाण साधक नसून बाधक आहे. मग पूर्वपक्ष म्हणतो बरोबर आहे. म्हणून विवादाध्यासिता हा देह आत्मान भवती कार्यत्वात घटादिवत. हे वेदांत्यांनी केलेलं अनुमान प्रमाणाचा आकार. याच्या विरोधीही आकार घडतो अनुमान प्रमाणाचा. परंतु वेदांती तेच अनुमान मानतात जे श्रुतीला अनुकूल आहे. हे लक्षात ठेवा. चला वाचा. तर का श्लोक येतोय. हरी पूर्वजन्मन्य सन्नेतत् जन्म संपादयेत् कथम् पूर्वजन्म सन्नेतत् जन्म संपादयेत् कथम् भावी जन्म जन्मन्य संकर्म एक राहिलं. न भुञ्जीतेह सञ्ज्ञितम् भावी जन्मन्य संकर्म न भुञ्जीतेह सञ्चितम् पूर्वजन्म सन्नेतज्जन्म संपादयेत् कथम् भावी जन्मन्य संकर्म न भुञ्जीतेह सञ्चितम् संपादयेत् कथम् भावी जन्मन्य संकर्म न भुञ्जीतेह सञ्चितम् पूर्वजन्मन्य जन्म संपादयेत् कथम् भावी जन्मन्य संकर्म न भुञ्जीतेह सञ्चितम्. पूर्वजन्मनी निया त्याचा नि केला. पूर्वजन्मानी झाला. न्याचा नि झाला असन. नंतर न खाली न राहिला. एतत् नेतचा एतत् झाला. जन्म संपादयेत तर अर्धा इकडे आणला. कथम भावी जन्मानी वरच्या प्रमाणेच खालीही केलं. भावी जन्मानी नियाचा अ राहिला. नियाचा अ राहिला. असन आणि कर्म असन कर्म न भुंजित काय झाला. भुंजित अनुस्वार येतो तिथं. नंतर त उडाल्यानं अर्धा त गेल्यावर तेचा ई राहिला म्हणून इह आणि संचितम संचितम संचितम. चला आता त्याचं काय होतं. न्याय ना त्याचा नी केला. न्याचा नी केला म्हणजे पूर्व जन्मानी आणि नी करून न्याचा नी झाल्यावर खाली काय राहिला अ राहिला. असन
ऐका परत. पूर्वजन्मनी आसन एतत् जन्म संपादयेत कथम भावी जन्मनी आसन कर्म न भुंजित तार्दा इह संचितम. सांगा धनंजय. पूर्वजन्मनी असन एतत् जन्म संपादयेत कथम भावी जन्मनी असन कर्म न भुंजित इह संचितम. पूर्वजन्मनी आणि भावी जन्मनी या दोघांना अनुसरून या श्लोकाची रचना आहे. पहिल्यांदा पूर्वजन्मनी कोण, या जो पूर्वजन्मामध्ये होता त्याला अनुसरून जो देह म्हणजे स्थूल देहरूप, जर तुम्ही त्याला आत्मा मानत असताल देहाला, तर स्थूल देहरूप जो कोणी या आत्मा सहा पूर्वजन्मनी आसन, आसन म्हणजे नव्हता, तो पूर्वजन्मामध्ये नव्हता. कारण प्रत्येक वेळेला देहाच्या उत्पत्तीबरोबर नाश झाले का नाही. आणि त्याला म्हणजे हे प्रत्यक्ष प्रमाणाने, त्याच्यात काय विशेष नाही. आत्ता आपल्याला देह मिळाला आहे तो नवीनच मिळालेला आहे. आणि मागच्या जन्मात जे जे जीव होते ज्या ज्या देहात त्या त्या वेळेला त्या त्या देहात असताना त्या देहाचा नाश झाला याचं प्रत्यक्ष. म्हणून स्थूल देहरूप जर तुम्ही आत्मा मानला तर तो मागच्या जन्मात त्याच वेळेला मेला, म्हणजे त्याच वेळेला तो नव्हता. ज्या वेळेला तिथूनच त्याच्यानंतरच तो दुसऱ्या देहात प्रवेश करेल. चला, म्हणून पूर्वजन्मनी या आत्मा सहा तो जो आहे तो आसन म्हणजे तो नव्हता, जर तुम्ही कोणत्या याला म्हटला, देहाला म्हटला तर. आणि सहा एतच जन्म कथम संपयेत, मग त्याला परत जन्म कस काय मिळाला कोणाला, जर त्याचा जो देह जो आहे तो मागचा त्याच वेळेला नाश पावला तर त्याला पुन्हा जन्म कसा मिळाला. कारण तो देह टिकून राहायला पाहिजे होता ना, म्हणजे तोच देहचा आत्मा आहे ना, तर देह तर नाश पावला. आता हा देह कोणता आहे, नवीन. आता सुद्धा आपल्याला असणारे हे देह कोणते आहेत, नवीन. मागच्या जन्मात होते ते वेगळे वेगळे जन्म होते, म्हणजे त्याचे शरीरही वेगवेगळे होते, जन्म वेगळे शरीर वेगळे. तो या शरीरात ज्या वेळेला आपण आलो त्यावेळेला मागचं शरीर नाश पावल्याशिवाय या शरीरात येणं संभवत नाही त्याला. म्हणून काय म्हणतायत, सहा एतच जन्म कथम संभयत, कसे काय प्राप्त होतील, संपादयेत, हे जन्म कसे प्राप्त होतील या शरीर त्या आत्म्याला, या शरीर म्हणून कसं प्राप्त होईल त्याला, तर होणार नाही असं म्हणतात. तथा भावी जन्मानी आपी आसन एव, तसाच उत्तर जन्मातही तो नसणार. उत्तर जन्मातही म्हणजे आत्ता जर आहे, आता जर आम्ही देहाला आत्मा मानला तर ते म्हणले देहाला आत्मा, मग हा देह एक दिवस पडेल, प्रारब्ध संपलं की देह पडेल, आणि देह पडेल की त्याच्यानंतर लोक 4 तास सुद्धा ठेवणार नाहीत त्याला. मग काय करतील, कारण आपणच करतो ते काम. आपल्या कोणी जर गेलं तर आपणच त्याला लगेच तिथून उचलतो आणि स्मशानभूमीत घेऊन जातो, त्याला काढी लावतो, म्हणजे त्याचा आत्मा जळून नाश झाला. त्याचा आत्मा जळून नाश नाही झाला, त्याचा देह नाश झाला. म्हणून वास्तविक पाहता ही फार सोपी प्रतीती हो, म्हणजे देह आत्मा नाही हे समजण्यासाठी फार डोकं लावावं लागणार नाही. आणि शिवाय पाप पुण्याची संगतीही लागत नाही. जर त्याच्या देहाबरोबर मग त्याने निर्माण केलेले कर्म कोण भोगेल, त्या कर्माला भोगायला परत कोण भोगेल, म्हणजे कृतविप्रनाश होईल त्याचा, केलेल्या कर्माचा भोगावा जो नाश असं झालं. म्हणजे अशा प्रकारची संगती आता दोन्ही सांगणार आहेत, अकृताभ्यागम आणि कृतविप्रनाश, हे दोनही दोष या ठिकाणी येत आहेत. स इह संचित कर्मम न भुंजित, याचा अर्थ संचित कर्म, ठेवलेले कर्म जे आहे ते पुढे भोगायला काहीच राहणार नाही असं जर तुम्ही मानलं तर. आणि
नवीन जन्माची बी संगती लागणार नाही. हा जन्म तरी कसा मिळाला? जर माग देह जर केला तर कर्माची संगती सुद्धा अजिबात लागणार नाही. मागचा देह मागच गेला, मग आता भोगायला कुठून आलं? आत्मा जर मेला आहे तर तेव्हा अशी संगती लागत नाही. सुंदर श्लोक आलाय, करा चिंतन. चला आता वाचा. पूर्वजन्मन्य सन्नेतत् म्हणजे पूर्वजन्मन्य सन्नेतत् जन्म संपादयेत् भावी जन्मन्य संकर्म ब्रह्म संचितम्. स्थूल देह रूपः यह आत्मा सहा. स्थूल देहरूप हा मूळ श्लोकात शब्द आहे का? नाही. तर तिथं अध्याहार केला, म्हणजे त्या पदांचा अध्याहार करून या ठिकाणी आणलेला आहे. आणि कारण आपण ज्याचं विश्लेषण करतो ते पद आहे, म्हणजे ज्याचं वर्णन केलं आहे तो स्थूल देह म्हणून अध्याहार आणला. या आत्मा सहा पूर्वजन्मनी आसन. आसन म्हणजे नव्हता. स्थूल देहरूप आत्मा पूर्वजन्मी नव्हता. बरोबर, पूर्वजन्मामध्ये नव्हता. सहा एतत् जन्म कथम संपादयेत्. मग आता जन्म कुठून आला? जर पूर्वजन्मातला आत्मा, कारण तो तर त्यावेळेलाच मेला, आणि मग आणखी नवीन कुठून आला? देहाची संगती लावून दाखव. जर देह आत्मा होता मग त्याचा आत्मा मागत जळाला, आणि मग आत्ता कुठून आला? म्हणजे आत्मा उत्पन्न होतो, आत्मा नाश पावतो, आत्मा उत्पन्न होतो, आत्मा नाश पावतो असं जर म्हटला तर कर्मसंगती लागणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा घोटाळा. म्हणून देह आत्मा नाही हे सिद्ध होतं. त्याचप्रमाणे ऐका, मग तो हा जन्म कसा संपादन करेल? हा जन्म कसा संपादन करेल म्हणजेच मिळेल त्याला. तर त्याला जन्म, कारण त्याचा आत्मा मेला, तर मग जन्म कसा झाला? ही काय झाली? विसंगती झाली. म्हणजे जर आत्मा मागच मेला, देह आत्मा होता हो, पण देह मेला. लोक म्हणतात काय हो मेलं म्हणजे गेलं, काय राहिलं? काय राहिलं नाही, कर्म राहिलं. केलेलं कर्म राहिलं, पाप पुण्य राहिलं, सगळं जाग्यावर ठेवलं त्याने. आणि फक्त जो देह आला होता तो देह नाश पावला. त्याने उलट या शरीरात करून ठेवलेलं कर्म तसं भोगायला जास्त करून ठेवलं, आणि मग तेच कर्म भोगण्यासाठी त्याला दुसरं शरीर द्यावं लागेल. कारण याने निर्माण केलेलं कर्म कोण भोगेल? केले कर्म झाले, तेव्हा कर्मसंगती लागणार नाही. ऐका पुढे काय म्हणतायत. तथा भावी जन्मनी अपि असन एव. तसंच भावी जन्माच्याही बाबतीत असंच घडणार आहे. कसं म्हणताल तर? तसाच उत्तर जन्मातही तो नसणारच. बरोबर, उत्तर जन्मात सुद्धा नाही. मग तुम्हाला वाटेल तसं कर्म करा, कारण भोगायला येणार नाही अशी संगती. ते म्हणजे मग तर काय बरं झालं, म्हणजे काय कर्म, कारण कर्म भोगायला बिगायला येणार नाही. मग कशाला विहित कर्म, निषिद्ध कर्म, कर्माचे गट तयार करायचे? कारण कर्म भोगणार कोण? ते म्हणले आत्मा मेला, कारण देहाचा आत्मा होता, त्यांनी कर्म करून गेला. म्हणून अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश हे दोन्हीही दोष या ठिकाणी उत्पन्न होताना दिसत आहे. त्याचं चिंतन आता प्रकाशात सांगतील. चला. सहा इह संचितम कर्मण भुंजी. तेव्हा या जन्मी संचय करून केलेल्या कर्माची फल तो पुढे भोगतो. संचितम सहाय्य संचितम कर्मण भुंजी. तेव्हा या जन्मी संचय करून ठेवलेल्या कर्माचे फल तो पुढे भोगणार नाही, कारण तो मेला. अशा प्रकारचे काय होत आहेत? दोष येत आहेत. हे लक्षात ठेवा. मग एकंदरीत काय सिद्ध केलं? देह आत्मा नाही, आणि देह अनात्माच आहे, आत्मा नाही. आणि आत्म्या जो नित्य आहे त्याला आत्मा करावा लागेल. तुमचा देह कसा झालाय? अनित्य ठरलेला आहे, म्हणून कर्मसंगती लागत नाही. कशी लागत नाही याच्यामध्ये सुंदर वर्णन केले, खाली चला पाहिलं. देह हाच आत्मा असे जर म्हटले तर तो देहाबरोबर उत्पन्न होतो व देहाबरोबर नष्ट होतो. देहाबरोबर असं म्हणावं लागेल. देहाबरोबर उत्पन्न होतो आणि देहाबरोबर नाश पावतो. बरोबर, हे उघड झालं. बर, पण असे म्हटल्यावर
यावर पूर्वोक्त दोष येतात. बरोबर. पूर्वोक्त दोष कोणते म्हणतात तर हे आता सांगतायत, ऐका. अकृत अभ्यागम हा नावाचा दोष आहे. विचारसागरमध्ये सुद्धा तुमचा हा विषय झाला होता. अकृत अभ्यागम आणि कृत प्रणाश असं म्हटलंय तिथे. इथं कृतवी प्रणाश असा शब्द प्रयोग आलाय. म्हणजे न केलेल्याची प्राप्ती. न केलेल्याची प्राप्ती. आम्ही काही केलं नाही, आम्हाला भोगायला आलं. बहुतेक लोक म्हणतात काय हो आम्ही किती एवढे चांगले वागतो, चांगलं राहतो, म्हणतात आम्हाला कसं काय भोगायला आलं. तुम्ही आज केलेलं नाही, आज भोगायला आलं. पूर्वजन्मात केलेलं आज भोगायला येतं. मानवी जन्मामध्ये मानवी जन्मच त्याला आधार आहे. कर्माला आधार कोण आहे? मानवी जन्म आहे. इतर पशुपक्ष्यांच्या जन्मातलं कर्म हे भोगण्यासाठी दिलेलं आहे. देवादिकांचं कर्म ही भोगासाठीच आहे, करण्यासाठीचं नाही. आणि मानवी शरीरात केलेलं कर्म हे कर्म म्हणून संचयात पडत आहे. म्हणून कोणतं कर्म गृहीत धरलं नाही केवळ मानवी शरीरात. पशुपक्षी पूजा अर्चा करत नाहीत, त्यांना कोणी विचारणार नाही, कारण त्यांच्या भोग योनी आहेत. ते बिचारे दुःख भोगतायत त्यांनी केलेल्या. तेही सुद्धा पूर्वी मानव होते, नाही तर कर्मसंगती काय लागेल त्याला. आणि ते मुक्त तरी कसे होतील? पशुपक्षी बंदिस्तच राहतील ना हो. म्हणून पूर्वजन्मात केलेल्या निकृष्ट कर्माने निषिद्ध निकृष्ट कर्माच्या द्वारे पशुपक्षादी योनी. आणि पुराणात दाखलाय जड भरत राजा हरणी गर्भा गेला. बरोबर आहे, म्हणजे हरणीच्या गर्भामध्ये गेला. तसे खालच्या योनीमध्ये हे प्रवेश करतात. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारले अशा प्रकाराने. तर तेव्हा ते किती विस्तारले तर पशुपक्ष्यांच्या योनीपर्यंत गेलं. आणि पूर्वजन्मी पुण्य केले तेही बहु विस्तारले, देवादिकांची शरीरं प्राप्त झाली. पण आणि त्या म्हणून मानवी शरीरातलं कर्म त्याला आधार धरलं जातं. एकच शरीर धरलं आपण आणि ते मधलं ठेवलेलं, म्हणजे समान पापपुण्याने घटित असं हे मानवी शरीर. मग त्याच्यात केलेलं कर्म त्याच्यावर तो पुढच्या सगळ्या शरीरांची काय लागलेली संगती लागली. आणि त्याच्यामध्ये परत एका मानवी शरीरात पुन्हा काही मानवी शरीरांचंही कर्म आहे. म्हणून त्याच्या अंतर्गत पुन्हा मानवी शरीरही लागणार आहे. नुसते बाकीचे लागतील असं नाही, तर त्याच्यात मानवी शरीरही लागतील. आता किती लागतील याच्याविषयी काही सांगू शकत नाही कोणाचं. काही वेळेला सलग लागतील, काही वेळेला तुटून लागतील, काही वेळेला फार अंतराने एखादं लागेल. म्हणजे 84 लक्ष योनी नंतरही लागू शकतं. कदाचित एक योनी कोटी फेरा त्यानंतरही लागू शकतं. म्हणजे कधी लागेल याच्याविषयी नियमितता नाही, कारण त्याचं कर्मच अनियमित आहे त्या व्यक्तीचं. तर तेव्हा ही सारी संगती कर्मावर आधारित आहे. काय म्हणतात ऐका. अकृत अभ्यागम म्हणजे न केलेल्याची प्राप्ती. न केलेल्याची प्राप्ती. आम्ही काही केलं नाही आणि लोक म्हणतात आम्हाला कसं भोगायला आलं. मग काय दुसऱ्याने केलं होतं का? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. ज्यांनी जे केलेलं आहे त्यालाच ते भोगायला येतं. म्हणून त्याने रुसोनिया काय देवावर, म्हणून देवावर रुसू नका तुकोबराय म्हणतात. ते बहुतेक लोक काय करतात लगेच देवावर रुसतात. देवावर रुसून काय करायचं? आपणच आपल्यावर रुसा, कारण आपणच वाईट केलं, भोगायला आपल्यालाच येणार आहे. चांगलं केलं म्हणून कमीत कमी जीवन असेपर्यंत उत्कृष्ट विहित कर्म करावं, निषिद्ध कर्म करू नये, चांगलं कर्म करावं आणि खरं तर मुक्तच व्हावं. चला. पूर्वजन्म जर आत्म्याला नव्हता तर त्याला हा जन्म का प्राप्त झाला? बरोबर आहे. पूर्वजन्म जर नव्हता तर मग आता आला कुठून? कारण पूर्वजन्मात जर तुम्ही देहात्मा मांडला तर तो काय होईल? नाश पावला. मग आता आला कुठून सांगा? हा जन्म घेऊन त्याला नाना प्रकारची जी सुखदुःखे भोगावी लागतात ती तरी का? नाना प्रकारची सुखदुःख आहेत. एका माणसाचं सुखदुःख दुसऱ्या माणसाच्या समांतर नाही. प्रत्येक माणसाच्या ह्याच्यात व्हरायटी आहे. दुःखाचे वेगवेगळे सॅम्पल आहे. कोणाला काय आहे, कोणाला काय नाही. म्हणजे प्रत्येकाच्या माणसाचे वेगवेगळे येतात. काही माणसाला काही गोष्टी चांगल्या वाटतात तर त्याच दुसऱ्या अत्यंत खराब आहेत, तेव्हा त्याच्यामध्ये दुःखाच्या प्रतीती आहेत. एकाला एक आहे, एकाला दुसरं, पण त्याच्यातही म्हणजे इतकी भिन्नता आहे. काय म्हणतात ऐका ग्रंथकार. त्याला जर काहीच कारण नाही असे म्हटले
तर सर्व प्राण्यांचे भोग सारखेच का नसतात? हा, सगळ्याच प्राण्यांचे भोग सारखे. जर समजा असं म्हटलं मग काहीच नाही पाठीमागचा आधार, तर मग सगळ्या प्राण्यांना काय करावं लागेल? समान सुख दुःख द्यावं लागेल. आणि समान सुख दुःख दिसत नाही. एक राजा आहे, एक नोकर आहे, एक गरीब आहे, एक श्रीमंत आहे, एक विद्वान आहे, एक बिनडोक आहे. म्हणजे हे सगळे तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी दिसतील. कर्माची संगती सांगितली फक्त मी. ते कर्म त्याच्यावर आधारित आहे. विद्वान होण्यालाही कारणीभूत कर्म आहे आणि बावळट होण्यालाही कारणीभूत किंवा दरिद्री होण्याला कर्मच आहे, श्रीमंत होण्याला कर्मच आहे. हे सगळं कर्म आणि कोणी केलं? आपण केलं. आपण आपल्याला सोडून म्हणजे आपणच कर्म केलं आणि आपल्यालाच भोगायला आलं. देव म्हणतो मी फक्त या कर्माचा फलदाता आहे, मी तुमच्या भानगडीत पडणार नाही. तुम्हाला कुठपर्यंत जगायचं तोपर्यंत कर्म करा आणि जगत राहा. ज्या दिवशी इच्छा तुमची नाश पावेल, किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. किती लोकांनी पाठ केला का? आत्मानं चेत् विजानीयात् अहमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. म्हणा. आत्मानंचे विचारण्यात कर्मोत्सुकी पुरुषः किंचित् तस्य कामाय शरीरम् अनुसंजरेत. 7व्या याच्यामध्ये पुढे जाऊन प्रकरणामधला हा सुरुवातीला श्लोक आलेला आहे. पाहून घ्या. तृप्तिदीपामधला पहिला श्लोक आहे. तेव्हा अतिशय सुंदर त्याची सुरुवातच तिथं आहे. आत्मानं चेत् विजानीयात् अहमस्मीति पुरुषः. जो कोणी इच्छा करणारा आहे तो जन्म घेतो. ब्रह्मविद्येने इच्छेचा आत्यंतिक नाश झाला, तो जन्म कशाला घेईल? आणि इच्छा केली तर शरीर आणि भोग मिळत राहतात. कारण इच्छावानाला त्याला भोग द्यावे लागतील आणि भोग द्यायचं म्हटलं की शरीर आलं. म्हणून केलेलं पुण्य कुठं कन्वर्ट होईल? शरीरामध्ये कन्वर्ट होईल. ते शरीराकडे जाईल. तर त्याला शरीर घ्यावी लागतील आणि शरीराप्रमाणे मग शरीरात कोणत्या कर्माचे भोग केलेल्या त्याच्यातही परत जसं असेल तसं. आपण इच्छा केली म्हणजे त्याची फळं तशी मिळतात असं नाही, तर केलेल्या कर्माप्रमाणे मिळतात. जर कर्म संचितात जसा असेल तसा फलसाठा बाहेर पडणार आहे. आपल्या इच्छेवर आधारित नाही. पण मनुष्य इच्छा भलतीच करतो आणि मिळतं भलतंच. हीच अवस्था आहे. जगात सगळी माणसं दुःखाची इच्छा करतात, बरोबर? कोणी दुःखाची इच्छा करत नाही आणि प्रत्येकाला मिळतं मात्र दुःख. चला. आत्मानं चेत् विजानीयात् अहमस्मीति पुरुषः. आहे का? किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. बरोबर आहे का? उच्चार आहे का? परत सांगू. बरोबर. 237 आत्मानं चेत् विजानीयात्. त घेतला मी अर्थ. अहमस्मीति पुरुषः किंवा दहमस्मीति पुरुषः असा डायरेक्ट द घ्या पुढे. विजानीया इथंच थांबावं लागेल. मग तुम्हाला 8 अक्षर अलीकडे आहे. हां. दहमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत किंवा शरीरम अनुसंजरेत मनुसंजरेत. बरोबर आहे. हा, ते उच्चार करताना मचा अनुस्वारात रूपांतर. शरीरम अनुसंजरेत. झालं. चला वाचा पुढे. हा जन्म घेऊन त्याला नाना प्रकारची सुखदुःखे भोगावी लागतात ती का? हा. त्याला जर काहीच कारण नाही असे म्हटले तर सर्व प्राण्यांचे भोग का हो? सारखेच का नसतात? पण बहुतेक लोकांची तक्रार अशीच आहे. का हो? आमच्याच माग आम्ही एवढा परमार्थ करतो आणि आमच्या मागे देव लागलाय. तुम्ही परमार्थ आत्ता सुरू केलाय, गळ्यात माळी आत्ता घातल्या, आत्ता वाऱ्या करायला लागले, मागं काय केलंय? आता देव धर्माला लागले तर चांगली गोष्ट आहे. ते बी नीट देव कळाना. कशालाही देव म्हणतात, कशालाही काही करतात. पण मग कमीत कमी करतात अध्ययन, चांगली गोष्ट आहे. देवधर्म करायला लागले चांगली गोष्ट आहे. नसल्यापेक्षा बरं म्हणायचं. पण लगेच तुमच्या पाठीमागचं लगेच हल्लं पाहिजे, देवाने लगेच घालवलं पाहिजे. लगेच जाणार नाही. तुमचं सगळंच जाईल.
खरं तर सगळंच जायला पाहिजे. हा? हा, उत्तम काम. त्या सगळं जाईल, परंतु लगेच एका वेळेस जात नाही. पण आता सुरुवात केली ना तर ते निघेल. नाही एका मानवी शरीरात काम झालं तर दुसरी मानवी शरीरं भगवत कृपेने चांगली लागतील. पण मानवी शरीरं मिळतील तुम्हाला, आणि त्याच्या वेळेला पुन्हा केलेलं आत्ता जी आहे सामुग्री जमा केली याच्यातलं काहीच वाया जाणार नाही. ज्याने परमार्थ केला त्याचं काहीच वाया जाणार नाही, पण संसारातलं काहीच येणार नाही. अंगाची कवडी नाही. सांगा ती कवडी गेली नाही, तसंच होणार आहे. चला वाचा. एक सुखी दुसरा दुःखी, हा, एक दरिद्री दुसरा श्रीमंत. असं दिसतं ना हो जगामध्ये काय, एक सुखी आहे, एक दुःखी आहे, एक दरिद्री आहे, एक श्रीमंत आहे, हे जग आज सगळं दिसतं. याला कारण कोण? त्या व्यक्तीची त्यांनी केलेली कर्म तिथं का काय आहे? काय करतात बरं हे श्रीमंत लोक आहेत, जन्माला आले काय केलं? का टिकाव खोरं घेऊन खांदायला गेले कोणाकडं? काही नाही, फक्त एका कुळात अशा जन्माला आले. मी नेहमी सांगत असतो, आता एवढे कारखानदार दिसतात ना, धीरूभाई अंबानी, त्यांच्या कुळात जन्माला आले. अनिल अंबानी आणि काय मुकेश अंबानी. मग आता हे सकाम पुण्य घेऊनच आलेले आहेत ना तिथे. ते जन्माला आल्यावर करोडो रुपयांची संपत्ती त्यांच्या नावावर झाली. तुमच्याकडे नाही झाली? तुमच्याकडे बॅलन्स नाही, त्यांचाच बॅलन्स भरा. मोबाईल मध्ये बॅलन्स भरा. तेव्हा आपल्या नसण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे पुण्याचा साठा न. बरं हे नसलं तर काही खंती करू नका, कारण हे ना सकाम पुण्य वाया जाणार आहे. कारण उद्या सुद्धा प्रत्येक शरीर नाश पावतील. म्हणजे जसे धीरूभाई अंबानी गेले तसेच मुकेश अंबानी चिरंतन राहणार आहेत का? नाहीच राहणार. याचा अर्थ कालिक भोग मिळाले त्यांना. पण याहीपेक्षा सर्वश्रेष्ठ भोगाच्या पलीकडे तुम्ही जा. आणि भोगाच्या पलीकडे काय आहे? सच्चिदानंद घन आत्मा हे आपलं स्वरूप आहे. मग तिथे तुम्हाला भोगण्याची गरज नाही, तर तो आनंदच तुम्ही व्हाल. भोगाचा आनंद हा चिरंतन टिकणारा नाही, तर कालिक आहे, उत्पन्न होतो आणि नाश पावतो. त्याला कर्मसंगती लावलेली. आता आत्मा ज्या वेळेला तुम्ही सच्चिदानंद घन स्वरूपाला प्राप्त होताल त्यावेळेला तुम्हाला कुठे पुन्हा शरीर घ्यायची गरजच राहिली नाही. कारण शरीराला येणं हेच दुःख आहे, मग भोगणं बी दुःखच आहे. त्याच्यात विषयातला आनंद हा नाहीच आहे वास्तवात. विषय भोगी जे सुख ते साध्यंतची मान दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता नसे. माऊली म्हणतात तसं. किंवा जर थोडंफार विचार केला तर सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे. काय करायचं त्याचं? म्हणून याच्यापेक्षा सच्चिदानंद घन स्वरूपामध्ये जीवाने काय करावं? आपला मुक्काम ठोकावा, तिकडे जावं, निरंजन स्वरूपात जावं. चला वाचा. एक रोगी दुसरा निरोगी, हा, एक शांत दुसरा क्रोधी, एक विद्वान दुसरा मूर्ख. आहे का नाही? ही सगळी जगात काय आहे? व्हरायटी आहे, व्हरायटी. एवढ्या व्हरायटीची माणसं आहे. हा. एक अल्पायुषी दुसरा दीर्घायुषी. काहींना आयुष्य मिळतं उगाच थोडं, काहींना दीर्घ. ते म्हणतात असं काय केलं? तो म्हणतो बर मग आम्ही सात्विक आहार खात होतो. आम्ही पहिले जुन्या काळाचं खाल्लेलं आहे. जुनं खा नाही तर नवीन खा, मरायचं तेव्हा मरणार आहे. त्याच्यात म्हणजे मृत्यूवरती नाही आहे, पण सात्विक आहाराचं सेवन केल्याने त्याची बुद्धी परमार्थाच्या आकाराची होईल. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की तुम्ही सात्विक आहार केला ठीक आहे, आयुष्याची वृत्ती हे त्याला अनुसरून तुमचं जसं आयुष्य असेल तसं चालेल. परंतु सात्विक आहाराने बुद्धी सात्विक होईल त्यावेळेला हे शास्त्र कळेल ना. ते शास्त्र कोणाला कळत आहे? शास्त्रात लोक का थांबत नाहीत? गप्पा टप्पा हाणल्या, विनोद चर्चा केल्या, लोक म्हणले लयच भारी गोष्ट सांगितली. म्हणजे विनोद असला की भारी झालं आणि शास्त्र पडलं बाजूला. विनोदाच्या गप्पा काही कामाच्या नाही. ते तात्पुरता टाइमपास करायला, खरं तर तुमच्याच आयुष्याचा नाश करतील. ते टाइमपास म्हणजे आयुष्य गेलं का नाही तेवढं वाया. म्हणून विनोदाची कीर्तनं, विनोदाची प्रवचनं काही कामाची नाही. शास्त्र सांगितलं तर ठीक आहे, लोकांना ते कळत नाही. म्हणून मग आता हे तयार झाले असे विनोद सांगणारे. त्याला आता काय म्हणा, पण याचा उपयोग काय? त्याला मोक्षासाठी काय उपयोग आहे भाऊ? ते काहीच नाही ना.
फुकट वाया चाललं ना, आयुष्यही चाललं आणि सगळंच चाललं. चला पुढे. एक अंध, दुसरा मुका, हा. तिसरा बहिरा, हा. चौथा पांगळा, तसेच एक ब्राह्मण, दुसरा चांडाळ, एक मनुष्य. हे तरी का झाले? चारी वर्ण का निर्माण झाले? पाप पुण्यावर घटित झालेले. पुण्य जर अधिक असेल त्या पुण्याच्या आधिक्याप्रमाणे त्याला वर्ण, त्याच्यामध्ये त्याच्यातले जन्म यांची संगती आहे. तर एक पुरुष, दुसरी स्त्री इत्यादी. आता स्त्री आणि पुरुष हाही भाग तात्पुरता आहे. पुरुष नेहमी पुरुषच होतात असं नाही, कारण हा लिंगात्मक देहाचा भेद आहे. लक्षात घ्या. स्त्रिया पुरुष होतील, पुरुष स्त्रिया होतील. का बरं? शरीरात वासना कशी असेल त्याला अनुसरून ते जन्म घ्यावे लागतात. जन्म घेणे लागे हा. आणि वासना जर पुरुष विषयक स्त्रीकडे असेल तर त्याचा जन्म कोणता होईल? पुरुष लिंगात्मक होईल. शरीर नाही सांगता येणार, पण पुरुष लिंगात्मक होईल. आणि पुरुष असेल आणि स्त्री वासना असेल तर त्याचा पुढचा जन्म स्त्री लिंगात्मक होईल. म्हणजे देह नाही सांगता येणार. जसा जड भरत राजा हरणीच्या गर्भात हा सांगता येत नाही कोणाची काय काय होतील गती. म्हणून स्त्री आणि पुरुष हा भाव शारीरिक आहे, जीवात्म्यामध्ये सुद्धा नाही. जीवात्मा भिन्न आहे का नाही तुमचा? म्हणजे जीव आपण ज्याला म्हणतो तो वेगळा आहे. हा, मग त्याच्यात नाही. मग तो प्रवेश कसा करतो? प्रवेश वासनेनुसार आणि कर्मानुसार त्याला संगती लागली. म्हणून याच्यावरून आती तो व्हायला सांगितलं. ज्या दोन्ही म्हणून स्त्री कायमची स्त्री नाही आणि पुरुष कायमचा ऋषी नाही. प्रत्येक प्राण्याचे गुण, धर्म, सुख, दुःख इत्यादी भिन्न भिन्न का? तसेच देह नष्ट होतात जर आत्मा नष्ट होतो असे मानले बर, तर प्रस्तुत जन्मी त्याचे केलेल्या बऱ्या वाईट कर्मांची वाट काय? काय वाट लावायची? का वाटेने निघा म्हणायचं त्यांना? तर त्याला वाट लावायची म्हणजे त्याची योजना कशी करता येईल तुम्हाला? तर त्याला भोगण्याची कशी काय योजना ठेवावी लागेल? ऐका. ती त्याची सर्व कर्मे निष्फळ व्हावयाची की काय? हा, म्हणजे भोगा वाचून संपली असं म्हणायचं का काय? तर असं होणार नाही. यालाच काय म्हणतात? पृथ्वी प्रणाश. केलेल्या कर्माचा भोगा वाचून क्षय होणं, आणि असं संभवत नाही. चला. तात्पर्य, चार्वाकांसारख्या प्रकृत लोकांचे हे मत अगदीच युक्तिशून्य असल्यामुळे तुच्छ आहे. बरोबर आहे. चार्वाकांसारख्या प्रकृत लोकांचे प्राकृत सगळेच लोक असेच आहेत. म्हणून म्हटलं मागाशी सुद्धा, आपण जरी वेदांताचं चिंतन करत असेल आणि देहावर राहत असेल तर चार्वाकच समजायचे आपण. सगळ्यांची त्याच्यावरच नजर आहे, देहावर. हा, त्या देहाला धरून राहणं, वागणं, बोलणं, चालणं सगळं काही. कीर्तन सुद्धा देहाला धरून. फेटे कसे आयटीत बांधतात. चार्वाकवादी मत. त्याला आता काय करणार आहे मग? जिकडे जाऊन बसेल तिकडे जाऊन बसेल. आरशात बांधून फेटे बांधतात. अगदी भारी असं दिसायला कसं आकर्षक झालं पाहिजे. हा, हे सारे चार्वाकाचंच मत आहे. चला. हा, आता तुम्ही म्हणावं पावडरी लावतात, पण आहेत असे बरेच लोक आहेत ते. हा, फवारे मारतात, अत्तराचे काय फवारे मारतात आणि परत कीर्तन सांगतात. पुढे. तसेच या मताचे प्रवर्तकही विचारहीन असल्यामुळे बरोबर, मनुष्याकृती पशुच आहेत असे निशंकपणे म्हणण्यास काही एक हरकत नाही. मनुष्याकृती पशुच आहे. आता मी कशाला म्हणू? ग्रंथकार म्हणतात. आता मी तरी थोडंसं खाली बोललो होतो, म्हणजे वर बोललो होतो, पण हे ग्रंथकार म्हणतात हे तर पशूंचेच आहे, साक्षात पशु जन्मामध्ये. म्हणून असे निशंकपणे म्हणण्यास काही हरकत नाही. पुढच्या श्लोकाचं अवतरण. याप्रमाणे अन्नमय कोशाचे अनात्मत्व प्रदर्शित करून प्राणमय परत तेच कोशाचे पांढरं बटन. व अनात्मत्व दाखवतात. हा, तर